नाशिक पुणा रोड आंबेडकरवाडी येथे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते उमेश मन्ना भगवान जाधव व त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत भगवान जाधव यांची अतिशय क्रूर व निर्धनपणे हत्या करण्यात आली। उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या तपासात शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कट कारस्थान केल्याप्रकरणी सर्व आंबेडकरी कार्यकर्ते व समाज नातेवाईक यांना संशय निर्माण झाला। याच पार्श्वभूमीवर सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे मार्फत हत्येचे षडयंत्र किंवा आरोपींना मदत केली असल्या कारणाने प्रस्तुत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी व जाधव बंधू यांच्या हत्याकांडामुळे त्यांच्या घरातील कमावणारे पुरुष कोणीही नसल्यामुळे हा परिवार निराधार झाला असून शासनामार्फत त्या परिवारास तात्काळ 50 लाखाची मदत व एक व्यक्ती सरकारी नोकरीत सामावून घ्यावे अशा मागणीचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले। भावांना इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे, तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि ज्या पोलीस प्रशासनाने काही या पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहे त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे, कारण त्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे। आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट आमचं घर उद्ध्वस्त करून टाकले। इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे। त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी साथ दिलेली, आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले, त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे। बस माझं म्हणणं याचे त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना उद्ध्वस्त त्यांचं घरदार झालं पाहिजे। आज माझं घर त्यांनी बसवलेलं आहे, कोणीच नाही आमच्या मागं। आज दोघीच माहिले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचाही जीव घेतील ना ते। मग आमचं म्हणणं असं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे। पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली, पैसे घेतले, पैशासाठी माझे पोर आज मारून टाकलेले। मग यांना काय जिवंत ठेवायचं तरी? हे काय लोकांना काय मारायसाठी पैसे घेतात का पोलिस? मुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर दलित समुदायाच्या कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर हा सर्व समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र शासनाने त्वरित या अशा हत्या असतील, गुन्हेगारी असेल, या नाशिकमधून संपवण्याचं काम त्वरित करावं। या गुन्हेगारी संपल्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये कुठेही कार्यकर्त्याला दबून राहण्याचं हे होणार नाही। त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की त्वरित जाधव बंधूंना न्याय मिळण्यात यावा। जो मागच्या महिन्यामध्ये जो दुहेरी हत्याकांड नाशिकमध्ये झाला, त्या दुहेरी हत्याकांडामध्ये तपासामध्ये शासनाच्या वतीनं, आयओच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं अनेक त्रुटी होत्या। त्या त्रुटी की जेणेकरून आरोपीला कशा पद्धतीने मदत होईल असं सर्व एकंदरीत दिसून आलं। माननीय आयुक्त साहेबांना, संदीप कर्णिक साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी यासाठीची स्थापना केली। परंतु जे पोलीस अधिकारी, जे कर्मचारी जे या गटामध्ये, या खुनाच्या हत्याकांडामध्ये सहभागी आले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, त्या सर्वांना सेवेमधून कायमस्वरूपी बडतर्फ करावं आणि त्यांना या हत्याकांडाचं आरोपी करावं, या मागणीसाठी हा निषेधार्थ मूक मोर्चा आहे। की आमच्या 2 युवकांना ठार मारलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पोलीस अशा प्रकारच्या जर सुपाऱ्या घेऊन जर आमच्या युवकांना मारत असेल तर त्यासाठी आम्हाला सर्वांना। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।